थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लोकसभा आढावा बैठक पार पडणार आहे। मुंबईच्या MIG क्लबमध्ये राज ठाकरे सध्या पोहोचलेले आहेत। एकूण 9 लोकसभा मतदारसंघांचा राज ठाकरेंकडून आढावा घेतला जाईल। राज ठाकरे यावेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि काही महत्त्वाचे पदाधिकारी आपापल्या मतदारसंघांचा अहवाल या बैठकीत सादर करतील। लोकसभेची निवडणूक मित्रपक्षांसोबत लढवायची की स्वबळावर याची सुद्धा चर्चा आजच्या बैठकीमध्ये होईल अशी माहिती मिळते। वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, कसा आढावा घेतला जाईल आज मनसेकडनं? ज्ञानदा, ज्या प्रकारे आपण बघतोय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता तयारी लागलेले आहेत आणि मनसेने सुद्धा ही तयारी सुरू केलेली आहे, ज्यामध्ये या आढावा बैठकीमध्ये पदाधिकारी त्या लोकसभा मतदारसंघातील जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांना राज ठाकरे यांनी बोललं आहे। थोड्या वेळापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे MIG क्लबमध्ये दाखल झाले, जिथे ही बैठक पार पडणार आहे, ज्यामध्ये जे पदाधिकारी आहेत त्यासोबत मनसे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी जो अहवाल आपल्या मतदारसंघाचा तयार केला आहे तो या बैठकीमध्ये सादर केला जाणार आहे। त्यामुळे कुठल्या लोकसभा मतदारसंघात मनसेची किती तयारी आहे, किती ताकद आहे, हे या बैठकीतनं आढावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतील। त्यासोबतच स्वबळावर निवडणूक लढवायची की मित्रपक्षांसोबत निवडणूक लढवायची या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मुख्यत्वे करून 9 लोकसभा मतदारसंघ त्यामध्ये कोल्हापूर आहे, सोलापूर, त्यासोबतच नाशिक, मराठवाड्यातील काही लोकसभा मतदारसंघ आहेत। या सगळ्याचा आढावा या मनसेच्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। सोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे संवाद तर साधतीलच, त्याशिवाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना, जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करतील। ज्ञानदा, धन्यवाद वेदांत या सगळ्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।